मराठ्यांच्या सरसकट ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगेंनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला अद्दल घडवण्याचा इशारा ते देऊ लागलेले आहेत। मागील काही दिवसांपासून जरांगे थेटपणे पाडापाडीची भाषा वापरतायत। त्यातच आता जरांगेंनी 288 आमदार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेणार असल्याचं सांगत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले। 29 ऑगस्टचा विषय तो ते खूप लांब आहे। सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूने मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणार आरक्षण त्यांना द्यायचं नाही। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाज आहे। 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार। जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही। नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण। मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे। त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे। बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। आपली भूमिका मांडावी असं पंकजा मुंडे म्हणल्यास त्यांचा मी त्यांच्यावरती उत्तर नाही देत। तर जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नकली असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावलेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे, ते फसवण्याचं कारण आहे। याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि टार्गेट करून ओबीसीना असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस, म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे। पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष, ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार नाहीत। त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण आहे, मी असणारा मानतोय। दोघांचं नकली भांडण आहे, ठरवून झालेलं भांडण आहे, ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे। राजकारणाकरता ते बोलले असतील, पण त्यांनाही कळतं आहे की माननीय देवेंद्रजी यांना मराठा आरक्षणामध्ये कारण नसताना विलीन करण्यात येत आहे। पण देवेंद्र फडणवीसजी हे मराठा समाजाच्या संपूर्ण विषयामध्ये प्रामाणिक आहे, त्यांची भूमिका ही प्रामाणिक भूमिका आहे। यानंतरही काही सामाजिक आंदोलनकर्ते देवेंद्रजींना विलीन करून त्यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाची आणि खालच्या भाषेची टीका करून देवेंद्रजींचा उंची कमी करण्याचा प्रयत्न करताय, त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करताय।